नमस्कार सुरत आणि सुरतून तुम्हाला कोटीवाला भाऊ. शिक्षक दिवस निमित्त एक विशेष व्यक्तीसना तुम्हापर्यंत एक छोटासा प्रयत्न पोहोचाडाना. शिक्षक हा नेहमी विशेष रास, पण शिक्षक माबी ज्या एक्स्ट्रा समाज करता भी काहीतरी विचार करतस तसा शिक्षक असले तुम्हापर्यंत पोहोचाडाना एक छोटासा प्रयत्न. आपण संजय नगर मध्ये, संजय नगर लिंबायत मासे आणि देखू शकता तुम्ही शाळा क्रमांक 245 कन्या शाळा. आणि कन्या शाळाना ज्या या शिक्षक आहेत एकदम बारीक कार्य तेसना द्वारा की ऑलरेडी शाळा भराना टाइम राहत 12:30 वाजता आणि शिक्षक येतस 11 वाजता. आता तुम्ही म्हणशात 11 वाजता काय येतस, तर ते तेसना पाहिजे जाणीव शिक्षक समाज देश आणि धर्म. शिक्षक आईबडी व्यवस्थामा फक्त शिक्षणाद्वारे क्रांती करू शकतस. म्हणतो चला शिक्षक दिवस निमित्त एक शिक्षकसना ग्रुप आहे एकदम भारी काम करतस. म्हणतो चला तुम्हापर्यंत पोहोचार देऊ. आणि असा भी शिक्षक आहेत की आज त्या शिक्षकसना विद्यार्थी स्वतः शिक्षक मनीसन या शाळाમાં उपस्थित आहेत. सर तुमचं नाव? प्रवीण तुकाराम सैंदाने, गाव अमनेर कळमसावे. किती वर्षापासून या शाळेमध्ये शिक्षक तरीके जॉब आहे? सर मी 2015 पासून या शाळेत आहे. दादा तुमचं नाव? राज ज्ञानेश्वर सोनवणे, गाव? गाव जळगाव माझं. ओके, तुम्ही या शाळेत शिकलेले? हा, या शाळेत मी 223च्या शाळेत शिकलेले. तिथे माझे क्लास टीचर म्हणून सुनील सर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज शिक्षक आहे. तिथे मला 2 वर्ष झाली. बरोबर. देखा शिक्षक या शिक्षक आहेत आणि तेसनाज विद्यार्थी म्हणू शकतो ना तुम्हाला. तेसनाज विद्यार्थी आज या शाळामध्ये शिक्षक आहे म्हणून वाटणं की विशेष व त्या गोष्टी तुम्हापर्यंत पोहोचणार. सर तुमचं नाव? भानुदास सोनार. भानुदास दादा सोनार. तुमचं गाव? आमचं प्रतापपूर तळोदा तालुका नंदुरबार जिल्हा. किती वर्षापासून शिक्षक आहेत? मी 1998 पासून इथे लागलो आहे. म्हणजे 26-27 1998 पासून म्हणजे जुनं ते सोनं म्हणत आपण तेच ना मधला एक. सर काय शिक्षक दिवस निमित्त काय मेसेज देणार तुम्ही? खरेखर शिक्षक दिवस निमित्त म्हणजे असंच म्हणतो की मी खरेखर आधी जी परिस्थिती आहे आमच्या शाळेची ती आणि आताची परिस्थिती खूप खूप फरक पडलेला आहे शैक्षणिक कार्यामध्ये, शैक्षणिक गोष्टीमध्ये. आणि दिवसेंदिवस काही ना काही प्रगती होते आमच्या शाळांमध्ये. आणि सर लोक सगळे त्यांचे एक्स्ट्रा समय देऊन आणि मुलींसाठी तयारी करवतात, मार्गदर्शन करतात मुलींना. आणि मुली नेहमीच आमच्या अव्वल राहतात. आणि पूर्ण इथं नाही परंतु आमच्या ह्या शाळेच्या विस्तारामध्ये शिवाजीनगरच्या कॅम्पसमध्ये आणि आमच्या CRC कक्षेवरती म्हणजे भरपूर मुले आमच्या मेरिटमध्ये पण येत असतात. त्यांची मेहनत खरोखर दिसते आम्हाला आणि खरोखर मुलींना खूप खूप मार्गदर्शन मिळते. ते खूप चांगल्या रीतीने त्यांच्या रीतीने प्रयत्न करत असतात, देत असतात. आणि अशीच घडवण करून मुलांना पुढे फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो. देखू शकतास तुम्ही या शिक्षक वर्षोपाईन शिक्षक आहेत आणि वर्षोपाईन या समाज करता भी कामगिरी करणार. पण या शाळेत कधी समोर उन्हात नाही, कारण यासने समोर कामगिरी दगाडाना कधी प्रयत्न करा नाही. पण आम्हाला असं वाटलं की तुम्हापर्यंत गोष्टी पोहोचाड देऊ. कारण शेवट टीचर आणि शिक्षक या बोल मोठा शब्द आहेत की जेसना जीवनमा लागू पडेल तेच माहिती की शिक्षक आणि शिक्षक ना रिस्पेक्ट कितना रास. सर तुमचं नाव? माझे नाव विकास वाघ. गाव कोणतं आहे सर? जळगाव. तुम्ही बी शाळेच्या टायमाचा 1 तास अगोदर येतात. असं वाटतं तुम्हाला की 1 तास अगोदर आपण म्हणजे आपुलकी या शाळेची एवढी जास्त आहे की मला असं वाटतं की नाही आपण एक्स्ट्रा करायला पाहिजे. आणि याच्यात मला अजून जास्त टाइम द्यावा लागला तर मी अजून करू शकेल. याच्यात तुम्हाला काय फायदा? नाही फायदा तर काही नाही, पण बस मला असं वाटतं की मुलींनी पुढे यायला पाहिजे. आणि आमची शाळा म्हणजे पूर्ण लिंबायतमध्ये अव्वल नंबरवर आहे आपली शाळा. आता पण तुम्हाला पण माहिती आहे की 1 नंबरची स्थिती जी आम्ही 245 1 नंबरच्या स्थितीवर आहेत. आणि पुढे पण आम्ही राहू हे आम्हाला प्रयत्न करायचे. म्हणजे तुम्ही सर्व 1 तास अगोदर येतात. आणि एक माझी विद्यार्थिनी आता नवीन आलेली आहे मोहिनी, ती पण माझ्याकडे शिकलेली होती. म्हणजे ती बी मला जसं गर्वाचं वाटतं की नाही, पण ती पण माझ्याकडे शिकली, ती आज नोकरीला इकडे या ठिकाणी आलेली आहे. असं देखू शकतास तुम्ही की
एकदम भारी वाटणं मला बी तेच नसी बात करताना की टीचर किंवा नोकरीना विषय कसा रास 12:30 वाजता नोकरी आहे तर इमानदारी मा बडा नोकरी वाला 12:25 ले हजर राहतात पण या शाळेत आखा गुजरात नका म्हणतच नाही तुम्ही आखा गुजरात या पहिला शिक्षक होतील की 12:30 वाजता आणि शाळा आणि 11 वाजता येतात म्हणून असा मास्तर असा शिक्षक आपले लाभेलेत आणि देखू शकतस तुम्ही शिक्षक दुनियामा एक मायबाप नंतर शिक्षक असा व्यक्ती आहे की ज्यांनी इच्छा रास की त्यांना विद्यार्थी जो आहे अहो त्यांनापेक्षा मोठा व्हायला पाहिजे शिक्षकले म्हणून गुरुनी पदवी दिले आणि मायबाप नंतर जर सर्वात मोठं जीवनमा स्थान होईल तर ते फक्त शिक्षकले लाभेले बाकी तुम्ही इंडस्ट्रीला जे तुम्ही मोठा उद्योजक आहे तुम्ही मोठा बिझनेसमॅन आहेत जे पद कोणले नाही भेटले ते फक्त शिक्षकले भेटले आणि शिक्षक अहो समाज घडवणारा रास आणि देखू शकता तुम्ही एवढा भारी शिक्षक आपला विस्तार मा सेट आणि तुम्हाला कोटीवाला भाऊले भेटणार बराबर ते बी मन नसीब आहे जर तुम्हाला पण असा कोणता भारी शिक्षक होतील माल फोन करजे सांगतात काय कोटीवाला भाऊ आमना आडे भेजू 100% इसू कारण की या लोकेशनं कार्य समाज मा माहीत पडायला पाहिजे नाही तर जाऊ द्या हो तसं बिलकुल नाही राहत बरं म्हणून जोडे यात तर काही गोष्टी माहीत पडतील आणि शिक्षक दिवस ना तुमले बट्टा असले शुभेच्छा शिक्षक आणि खास करी सन ज्या पोरे शिक्षण लिहिरानात ना तेसनी सरसना रिस्पेक्ट करतात जर पोरे घाबरतील तर तेसना भविष्य व्यवस्थित राहील बाकी तुमची इच्छा म्हणून शिक्षक मायबाप नंतर सर्वात चिंता करणारा व्यक्ती म्हणजे शुभचिंतक म्हणू शकतास आपण धन्यवाद